आज आपण बनवूया बंगाली स्टाईल मध्ये पोटॅटो चिकन। त्यासाठी मी 4 अख्खे नट घेतलेले चिकनचे। बाकी इथे मी कांदे घेतलेले, बटाटे घेतलेले, हिरवी मिरची घेतलेली, टमाटे घेतलेली, एक कोथिंबीर घेतलेली। आपण आता सर्वप्रथम चिकन कट करून घेऊ। आपण आता चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। चिकनचे पीस कट करून झालेले आपले। पाणी, चिकन आपण आता स्वच्छ व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घेऊ। चिकन अजून आपण 1 पाण्याने धुवून घेऊ। आपण आता बटाटे सोलून घेऊ। आपण आता भाजीसाठी बटाटे कट करून घेऊ। अशा पद्धतीने आपल्याला बटाटे कट करून घ्यायचे, जाड जाड, जास्त बारीक पण नाही कट करायचे। चिकनचे पीस केले त्या पद्धतीने आपण बटाटे कट करून घेऊ। आपण आता बटाटे कट करून झालेले पाण्यामध्ये टाकून घेऊ। पाण्यामध्ये टाकल्याने त्याला काळापणा येत नाही, त्याच्यामुळे आपण पाण्यामध्ये भिजत टाकू थोडा वेळ। आपण आता भाजीसाठी कांदे कट करून घेऊ। आपण आता भाजीसाठी टमाटर कट करून घेऊ। आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ। इथे मी काही खडे मसाले घेतलेले ते टाकून घेऊ। चॉप केलेला कांदा, कढीपत्ता, कांदा आपण आता व्यवस्थित परतून घेऊ, हलका कलर ब्राऊन होतोपर्यंत।
खड्या मसाल्यांमध्ये मी दालचिनी, काळी मिरी, लवंग, तेजपत्ता आणि जिरे घेतलेले. हलका कांदा लाल होतो तर आपण असंच कांदा परतून घेऊ. बघू शकता आपला कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे. हलका गोल्डन ब्राऊन कलर पण झालेला त्याचा. टमाटर, हिरवी मिरची. आपण आता कांद्यामध्ये टमाटर आणि हिरवी मिरची व्यवस्थित परतून घेऊ. अद्रक लसूण पेस्ट. आपण आता अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं परतून घेऊ, कच्चापणा जाऊस तोपर्यंत. आपला आता अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित परतून झालेली आहे. आपण आता काही मसाले टाकून घेऊ. हळद, चवीनुसार मीठ, चिकन मसाला, धना पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर, किचन किंग, गरम मसाला. आपण आता मसाले व्यवस्थित परतून घेऊ. आपण आता थोडंसं पाणी टाकून घेऊ जेणेकरून आपले मसाले नको जळायला म्हणून. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपण आता चिकन टाकून घेऊ मसाल्यांमध्ये. चिकन व्यवस्थित आपण मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊ. 10 ते 15 मिनिटं चिकन आपण असंच शिजून घेऊ. जवळजवळ आपले आता 5 ते 7 मिनिटं झालेले. आपण आता त्याच्यामध्ये कटिंग केलेले बटाटे टाकून घेऊ. बटाटे आपण आता बटाटे पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ भाजीमध्ये. पाच मिनिटं आपण आता असंच परतून घेऊ. बारीक चिरलेली कोथिंबीर, आपण आता भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपण आता भाजी अर्धा ते पाऊण तास अशी शिजून घेऊ. बारीक चिरलेली कोथिंबीर, आपली आता बंगाली स्टाईल पटॅटो चिकनची भाजी बनवून तयार आहे. आपण सर्विंग करून घेऊ.